मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरकारने 75 वर्षाच्या पुढील नागरिकांना मोफत एसटी प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिलांना 50% तिकिटामध्ये सवलत देणारी महिला सन्मान योजना या दोन्ही योजनेच्या सवलतीसह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे MSRTC म्हणजे एसटी चे ऑनलाईन तिकीट बुक कसे करायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, एसटी चं ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत। एक म्हणजे MSRTC च्या अधिकृत वेबसाईट वरून आणि दुसरे म्हणजे MSRTC च्या अधिकृत मोबाईल ऍप्लिकेशन वरून। MSRTC च्या अधिकृत वेबसाईट आणि अधिकृत मोबाईल ऍप्लिकेशन वरून एसटी चं ऑनलाईन तिकीट बुक करण्याची प्रक्रिया सेम असणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSRTC च्या अधिकृत मोबाईल ऍप वरून एसटी चं ऑनलाईन तिकीट बुक कसं करायचं आणि ते सुद्धा अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला सन्मान योजना यांच्या सवलतीसह ऑनलाईन तिकीट बुक कसे करायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती आता पाहणार आहोत। तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या प्ले स्टोर ऍप्लिकेशन ओपन करायचे। त्यानंतर या ठिकाणी सर्च करायचं आहे MSRTC आणि ओके करायचंय। सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघा MSRT बस रिझर्वेशनचे ऍप्लिकेशन दिसेल। तर या ऍप्लिकेशन वरती तुम्हाला क्लिक करायचंय। ऍप्लिकेशन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉल करायचंय म्हणजे MSRTC चं बस रिझर्वेशन ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचंय। मोबाईल मध्ये ऍप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ते ऍप्लिकेशन ओपन करायचंय आणि या ठिकाणी ओके करायचंय। त्यानंतर या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन दिलेत त्या तुम्ही वाचू शकता आणि या चेक मार्क बॉक्सला टिक मार्क करून आपल्याला या टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायचे आहेत। ऍक्सेप्ट केल्यानंतर मोबाईलचा इंटरफेस असा दिसेल। तर या ठिकाणी परत तिथं ओके करायचंय। जर तुम्ही पहिल्यांदा हे मोबाईल ऍप्लिकेशन यूज करणार असाल तर या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला पहिलं रजिस्टर करावे लागेल। त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सर्वात वरती या ठिकाणी प्रोफाइल आयकॉन वरती क्लिक करायचंय। प्रोफाइल आयकॉन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला साइन इन आणि रजिस्टर असे दोन ऑप्शन दिसेल। तर त्या समोर असणाऱ्या या एरो वरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर ऍप्लिकेशनची लॉग इन स्क्रीन ओपन होईल। जर तुमचं MSRTC च्या ऍप वरती किंवा वेबसाईट वरती जर तुम्ही लॉग इन केलं असेल म्हणजे तुमचं अकाउंट क्रिएट केलं असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता। तुम्ही रजिस्टर केलं नसेल, तुमचं अकाउंट क्रिएट केलं नसेल तर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला क्रिएट अन अकाउंट या ऑप्शन वरती क्लिक करायचंय आणि इथं तुम्हाला रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला एक तुमचं अकाउंट म्हणजे प्रोफाइल तयार करायचंय। तर या ठिकाणी सर्वात वरती एंटर नेम या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव टाकायचं। त्यानंतर त्याखाली सिलेक्ट जेंडर मध्ये तुमचं जेंडर म्हणजे मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करायचंय। सिलेक्ट केल्यानंतर त्याखाली सिलेक्ट बर्थ डेट मध्ये क्लिक करून या कॅलेंडरच्या आयकॉनच्या सहाय्याने तुमची जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करायचंय। त्यानंतर त्याखाली एंटर ईमेल आयडी या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा चालू असलेला ईमेल आयडी टाकायचा आहे। या ठिकाणी तुम्हाला ईमेल आयडी टाकणे गरजेचे आहे कारण जे तुम्ही एसटी चं ऑनलाईन तिकीट बुक करणार आहे त्याचे ई तिकीट तुमच्या याच ईमेल आयडी वरती येणार आहे। त्यासाठी तुम्हाला चालू असलेला बरोबर ईमेल आयडी या ठिकाणी टाकायचा आहे। ईमेल आयडी टाकल्यानंतर त्याखाली तुमचा चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्याखाली एंटर पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि हा पासवर्ड अल्फा न्यूमेरिक मध्ये असला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये एक कॅपिटल लेटर, एक सिम्बॉल, एक नंबर अशा पद्धतीने कॉम्बिनेशनचा तुम्हाला एक स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करायचा आहे। जर तुम्ही टाकलेला पासवर्ड जर पाहिजे असेल तर या आय आयकॉन वरती क्लिक करू। तुम्ही टाकलेला पासवर्ड या ठिकाणी दिसेल तर तुम्ही तो चेक करू शकता। त्याच्यानंतर त्याखाली परत एंटर कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी तुम्ही जो वरती पासवर्ड टाकला असेल तोच कन्फर्म करण्यासाठी परत जसा आहे तसा सेम पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे। तर अशा पद्धतीने तुमचं नाव, जेंडर, जन्मतारीख, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि एक पासवर्ड तयार करून टाकायचं। तर ही संपूर्ण इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर तुम्हाला या रजिस्टर ऑप्शन वरती क्लिक करायचंय। रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही परत या स्क्रीन वरती याल तर आपल्याला परत या साइन इन आणि रजिस्टर या आयकॉन वरती क्लिक करायचंय। साइन इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथं लॉग इन स्क्रीन दिसेल। तर या ठिकाणी लॉग इन मध्ये तुमचा ईमेल आयडी टाका जो तुम्ही रजिस्ट्रेशन करताना टाकला होता तो तुमचा ईमेल आयडी या ठिकाणी टाकायचा। ईमेल आयडी टाकल्यानंतर त्याखाली एंटर पासवर्ड या बॉक्स मध्ये तुम्ही जो मागाशी पासवर्ड टाकला असेल तोच पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे। जो रजिस्ट्रेशन करते वेळी टाकला असेल तो या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे। आता ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर सिंपल तुम्हाला या लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर MSRTC च्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये तुमचे लॉग इन झालेले दिसेल आणि या ठिकाणी तुमच्या प्रोफाइल आयकॉनच्या समोर तुमचं नाव दिसेल। तर आता बॅक यायचंय। बॅक आल्यानंतर तुम्ही या ऍप्लिकेशनच्या होम स्क्रीन वरती याल तर आता आपल्याला एसटी ची ऑनलाईन तिकीट बुक करण्याची प्रोसेस सुरू करायची आहे। तर यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन दिसतील। तर या ठिकाणी ऑप्शन दिसतोय फ्रॉम म्हणजे सोर्स पासून। तर या ठिकाणी क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला कोणत्या ठिकाणापासून प्रवास सुरू करायचा आहे एसटीचा
ते ठिकाण या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. तर या ठिकाणी मला वाशी हायवे वरून प्रवास सुरू करायचा आहे, त्यामुळे मी या ठिकाणी वाशी हायवे सिलेक्ट करतोय. तर हा माझा झाला फ्रॉम, म्हणजे मी वाशी हायवे पासून मी प्रवास सुरू करणार. त्यानंतर टू डेस्टिनेशन म्हणजे पर्यंत, म्हणजे तुम्हाला फ्रॉम म्हणजे वाशी हायवे पासून कुठे तुम्हाला प्रवास करायचा आहे, तर टू मध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला उतरायचंय एसटीने शेवटचा स्टॉप, म्हणजे तुम्हाला एसटीने कुठे जायचंय तो शेवटचा स्टॉप, तुमचा उतरण्याचा स्टॉप या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी डेस्टिनेशन मध्ये वाशी हायवे टू सातारा असा मला प्रवास करायचा आहे. तर मी या ठिकाणी सातारा टाइप करतो. सातारा टाइप केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसतील. तर या ठिकाणी मला सातारा डेपोला उतरायचं आहे, तर या ठिकाणी मी सातारा सिलेक्ट करतोय. तर या ठिकाणी तुम्हाला फ्रॉम आणि टू हे डेस्टिनेशन तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्यानंतर जर्नी डेट वरती क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्ही फ्रॉम आणि टू म्हणजे कुठपासून ते कुठपर्यंत जो प्रवास डेस्टिनेशन सिलेक्ट केले तो प्रवास तुम्हाला कोणत्या तारखेला करायचा आहे, तुम्हाला कोणत्या तारखेला एसटीने जायचे तारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. बघा, फ्रॉम चे ठिकाण आणि टू चे ठिकाण आणि जर्नी डेट सिलेक्ट केल्यानंतर त्या खाली चेक अवेलेबिलिटी म्हणजे बस शोधा या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचंय. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या तारखेला त्या मार्गे तुमच्या डेस्टिनेशन म्हणजे टू च्या ठिकाणापर्यंत जाणाऱ्या सर्व बसेसची यादी या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रकार जशी ऑर्डिनरी बस, शिवशाही बस, सेमी लक्झरी बस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस असतील MSRTCच्या, ते संपूर्ण या ठिकाणी लिस्ट दिसेल. तर या ठिकाणी मी त्या मार्गे जाणाऱ्या कोणतीही बस जी मला सुटेबल असेल, ज्या टायमाला म्हणजे कोणत्या टायमिंगला बस जाणार आहे, बसला किती वेळ लागणार आहे, बसला फेअर किती आहे, बसचा टाइम, हे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर आता मला वाशी हायवे वरून मला सातारला जायचंय, तर मला वाशी हायवे टू सातारा या ठिकाणी मला डायरेक्ट बस मिळते, त्यामुळे मी आता ही सिलेक्ट करणार आहे वाशी हायवे टू सातारा. डिपार्ट मध्ये जो टायमिंग दिलाय की वाशी हायवे वरून सातारला जाणारी बस किती आहे, तो डिपार्ट टायमिंग दिलेला आहे. तो सकाळचा बघा इथं डिपार्ट टायमिंग. बस टाइप आहे ऑर्डिनरी म्हणजे सामान्य बस. या बसची तिकीट आहे 418 रुपये आणि सीट्स अवेलेबल आहेत 36. आणि याला टोटल कालावधी लागणार आहे आपला वाशी हायवे टू सातारा 5 hours 25 मिनिटं म्हणजे 5.5 तासाचं अंतर लागणार आहे आपल्याला. अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला कोणत्या टायमिंगला जायचंय आणि कोणत्या बसनं जायचंय ते सिलेक्ट करायचंय. तर मला या ठिकाणी वाशी हायवे टू सातारा डायरेक्ट बस मिळते, तर मी याच्यावरती क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर तुम्ही बोर्डिंग दिसेल की तुम्हाला इथे स्टॉप दिसतील की तुम्हाला कोणत्या बस स्टॉपला बसायचंय, तो बस स्टॉप या ठिकाणी सिलेक्ट करा. तर मला मी वाशी हायवेला बसणार आहे. त्यानंतर अलाइटिंग म्हणजे तुम्हाला कोणत्या ठिकाणी उतरायचंय, तर मला सातारा डेपोला उतरायचं, तर या ठिकाणी मी सातारा सिलेक्ट करतो. तर तुम्ही सिलेक्ट केलेल्या बसचे सिटिंग अरेंजमेंट या प्रकारे दिसेल. या ठिकाणी तुम्हाला सीट बस नंबर दिसतील, काही व्हाईट आहेत, काही रेड आहेत, काही पिंक आहेत, तर काही ब्ल्यू आहेत, तर काही ब्लॅक आहेत. तर इथं संपूर्ण तुम्ही वरती माहिती पाहू शकता. या ठिकाणी ब्ल्यू कलर मध्ये म्हणजे बुक केलेले आहेत. जर बुक केलेली सीट असेल या ठिकाणी तर तुम्हाला ते ब्ल्यू कलर मध्ये दिसेल आणि पिंक कलर मध्ये ज्या सीट असतील त्या लेडीज साठी राखीव आहे. त्यानंतर डार्क पर्पल कलर मध्ये दाखवलेल्या सीट आहेत त्या सिनियर सिटीजन साठी राखीव आहे. त्यानंतर एक जनरल म्हणजे व्हाईट कलर मध्ये ज्या ज्या सीट दिसत आहेत त्या जनरल आहेत, त्या तुम्ही बुक करू शकता, त्याच आपल्याला सिलेक्ट करायच्या आहेत. त्यानंतर ब्लाइंड आणि हँडिकॅप साठी 4 सीट राखीव टाकलेल्या आहेत, त्या तुम्हाला रेड कलर मध्ये दिसेल. अशा पद्धतीने संपूर्ण रिझर्वेशनची माहिती दिलेली आहे. तर आता आपल्याला जनरल म्हणजे जनरल व्हाईट कलर मध्ये ज्या सीट दिसतील ती सीट तुम्ही बुक करू शकता. तुम्हाला किती सीट पाहिजेत आणि कोणती सीट पाहिजे त्या सीट नंबर वरती तुम्हाला क्लिक करायचंय. तर मला या ठिकाणी 2 सीट बुक करायच्या आहेत, तर मी या ठिकाणी 9 आणि 10 या 2 सीट बुक करणार आहे. सीट वरती क्लिक केल्यानंतर ते ग्रीन कलर मध्ये दिसेल. जेवढे सीट तुम्हाला पाहिजे तेवढ्या तुम्ही सीट या ठिकाणी सिलेक्ट करायच्या आहेत. सीट सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. तर नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पॅसेंजर डिटेलची स्क्रीन दिसेल. तर या ठिकाणी बघा 2 सीट बुक केल्या, तर पॅसेंजर 1 सीट नंबर 9 आणि त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे आणि पॅसेंजर फेअर 408 रुपये. त्यानंतर पॅसेंजर 2 सीट नंबर 10 त्याच्या खाली ती माहिती भरायची आहे आणि त्याच्या खाली दिलेले पॅसेंजर फेअर 418 म्हणजे 2 सीट आहेत आणि एका सीटचे आपल्याला 408 रुपये पडत आहेत. तर आता आपल्याला जेवढे सीट तुम्ही सिलेक्ट कराल तेवढ्या पॅसेंजरची डिटेल्स तुम्हाला टाकावे लागेल. तर आता आपल्याला पॅसेंजर 1 ची डिटेल्स या ठिकाणी टाकायचे आहे. पॅसेंजर 1 चं पूर्ण नाव टाका. जो पॅसेंजर 1 असेल त्याचं सिलेक्ट जेंडर करा, मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर एंटर एज मध्ये पॅसेंजरचं एज सिलेक्ट करा. त्याच्यानंतर त्या खाली जनरल ऑप्शन जे नागरिक असेल म्हणजे 75 वर्षापेक्षा जास्त वय असणारे नागरिक असतील तर त्यांच्यासाठी एसटीचा मोफत प्रवास आहे. तर त्यासाठी जर तुम्ही 76 एज सिलेक्ट केलं तर या ठिकाणी बघा अमृत सिनियर सिटीजन ऑटोमॅटिक फेच होईल. त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड, वोटर आयडी, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यापैकी तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट या ठिकाणी
सिलेक्ट करायचं आणि त्या डॉक्युमेंटचा नंबर खाली टाकायचा आहे, म्हणजे तुम्हाला मोफत प्रवास या ठिकाणी मिळणार आहे. तर या ठिकाणी पॅसेंजर 1चं एज आहे 75 पेक्षा कमी आहे, त्यामुळे इथं जनरल येते, त्यामुळे इथं कोणताही ऑप्शन फेच होत नाही. म्हणजे हे नॉर्मल तिकीट राहणार आहे 408 रुपये. पॅसेंजर 2 मध्ये पॅसेंजर 2चं नाव टाकून घ्या. त्याच्यानंतर सिलेक्ट जेंडर मध्ये पॅसेंजर 2चं जेंडर मेल फिमेल ते सिलेक्ट करा. तर या ठिकाणी पॅसेंजर 2 ही फिमेल आहे, म्हणजे महिला आहे. तर आता महिलेचे एज या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. महिलेचं एज सिलेक्ट केल्यानंतर त्या खाली ऑटोमॅटिक बघा पॅसेंजर 2 ही महिला आहे, जेंडर फिमेल सिलेक्ट केल्याने एज टाकल्यानंतर ऑटोमॅटिक या ठिकाणी बघा महिला सन्मान योजना ऑटोमॅटिक फेच झालंय आणि जे पॅसेंजर फेअर होतं 418 त्याचे हाफ झालेत, म्हणजे 212 रुपये तिकीट या ठिकाणी आपल्याला महिला सन्मान योजनेची 50% सवलत देखील या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन तिकीट करताना मिळालेली आहे. तुम्ही अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला सन्मान योजना या दोन्ही योजनेच्या सवलती MSRTCच्या ऍपवरून एसटीचं ऑनलाईन तिकीट बुक करताना तुम्ही मिळवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही जेवढ्या सीट बुक केले असेल तेवढ्या सीटच्या पॅसेंजरचे डिटेल्स या ठिकाणी टाकायचे, खाली स्क्रोल करायचे. खाली स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी सेम एज रजिस्टर मोबाईल नंबर या ठिकाणी याला चेक मार्क करायचं. पॅसेंजरचे डिटेल्स टाकल्यानंतर आपल्याला गो फॉर पेमेंट वरती क्लिक करायचंय. गो फॉर पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बस बुकिंग केल्याची संपूर्ण डिटेल्स दिसेल. बस रिझर्वेशन केल्यानंतर आपल्याला 630 रुपयाचं पेमेंट करायचंय. तर पेमेंट करण्यासाठी आपल्याला प्रोसीड टू पे वरती क्लिक करायचंय. प्रोसीड टू पे वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेटीएमचा ऑप्शन दिसेल, त्या पेटीएम वरती क्लिक करायचं. पेटीएम ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेमेंट गेटवेचे पेज ओपन होईल आणि या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग असे अनेक ऑप्शन मिळतील. तुम्हाला जो सोयीस्कर वाटेल तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी या ठिकाणी UPI ने पेमेंट करणार आहे, तर या ठिकाणी मला UPI समोर असणाऱ्या एरो वरती क्लिक करायचं. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही गुगल पे किंवा फोन पे ज्या UPI मार्फत तुम्हाला पेमेंट करायचे ते UPI ऍप्लिकेशन सिलेक्ट करू शकता. तर या ठिकाणी मी फोन पे ने पेमेंट करणार आहे, तर मी फोन पे सिलेक्ट करतोय आणि प्रोसीड वरती क्लिक करतोय. प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर फोन पे वरती क्लिक केल्यानंतर MSRTCच्या ऍप वरून पेमेंटची रिक्वेस्ट तुमच्या फोन पे ऍप्लिकेशन मध्ये जाईल. तर तुम्हाला त्या UPI ऍप्लिकेशन मार्फत पेमेंट करायचंय. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमचे एसटीचे ऑनलाईन ई तिकीट तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर होम स्क्रीन वरती आल्यानंतर या ठिकाणी सेकंड आयकॉन वरती क्लिक करायचंय. या ठिकाणी तुम्ही तिकीट बुक केले तिकीट तुम्ही इथं पाहू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करू शकता. तसेच तुम्ही रजिस्टर केलेल्या ईमेल ID वरती सुद्धा तुमचं तिकीट आलेलं असेल तर त्याची सॉफ्ट कॉपी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं हे तिकीट अशा पद्धतीने पाहू शकता. इथे संपूर्ण माहिती आहे, तिकीट नंबर आहे, कोणत्या तारखेला प्रवास करायचा आहे, कुठून कुठे, पॅसेंजर डिटेल्स संपूर्ण माहिती वगैरे या ठिकाणी दिलेली आहे. तर ही ई तिकीट तुम्ही सांभाळून ठेवा. याची प्रिंट काढू शकता किंवा डायरेक्ट ही तिकीट देखील कंडक्टरला वगैरे दाखवू शकता आणि तुम्ही तुमचा प्रवास करू शकता. तर हे ई तिकीट तुम्हाला प्रवास करते वेळी तुमच्या सोबत न्यायचंय. त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID कार्ड कोणतेही एक व्हॅलिड ID प्रूफ तुमच्याकडे सोबत असणं गरजेचं आहे. म्हणजे एसटी तिकीट बुक झाले शिवाय तुम्ही ज्या सिलेक्ट केलेल्या सीट देखील आहेत त्या सुद्धा तुमच्या कन्फर्म झालेल्या आहेत, म्हणजे त्या सीट वरती बसून तुम्ही तुमचा प्रवास करू शकता. तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही MSRTCच्या ऍप्लिकेशनवरून एसटीचं ऑनलाईन तिकीट सवलतीसह बुक करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.